नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी कृषी मित्र विनोद पाटील. परत तुमच्याबरोबर एक नवीन माहिती. मित्रांनो, आजची माहिती खूप महत्वाची आहे, जी शेतीचा आत्मा आहे आणि त्याच्यावर सर्रास दुर्लक्ष होतंय. सर्रास दुर्लक्ष होतंय. तर ह्या गोष्टीला थोडासा सिरियस घ्यावा लागणार आहे. मी कंटिन्यू सांगतोय, माती परीक्षण करा. त्याचं कारणच ते आहे. मित्रांनो, जसा माणूस जगतो त्याचा आत्मा आहे, तसा शेतीचा आत्मा हा ऑर्गॅनिक कार्बन आहे, सेंद्रिय कार्बन. तो दिवसेंदिवस दिवसेंदिवस ढासळत आहे. तो आपल्या आगाऊपणामुळे किंवा आपल्या अतिताईमुळे किंवा आपल्या हत्ती हव्यासापोटी आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि ती गोष्ट कमी व्हायला लागली. त्याच्यामुळे शेतीचा कार्यक्रम बिघडून चालला. पूर्ण कार्यक्रम बिघडून चालला. जो तुम्ही आता म्हणता बघा, पहिली शेती सहज यायची, आमच्या आजोबाजी शेती सहज करायची. आता शेतीला खर्च वाढून गेलाय, शेती परवडत नाही. त्याचं मेन केंद्रबिंदू जो आहे तो ऑर्गॅनिक कार्बन आहे, सेंद्रिय कर्ब आहे. जोपर्यंत तुमचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही तोपर्यंत त्याला काहीच पर्याय नाही. ती गंमत अशी आहे, दुसरीकडे जायचं काम नाही, कुठं काही विकत आणायचं काम नाही. तुझं आहे तुझ्यापाशी, परी जागा चुकलाशी, अशी गंमत आहे. सर्व तुमच्या जवळ आहे. शेतीचा कर्ब वाढवायचा आहे तर सर्व तुमच्या जवळ आहे. फक्त तुम्ही चुकी करताय थोडीशी, ती चुकी सुधारायची आहे, म्हणजे आपापच तुमचं कर्ब वाढणार आहे. आता मी सकाळी सहज पेपर वाचला. पंजाब मधली बातमी आहे, तुम्ही वाचली असेल एखाद वेळेस बऱ्याच लोकांनी. पंजाब मधली बातमी, एका गावाने 6 वर्षापासून पाचट न जाळल्याने शेती अधिक सुपीक झाली. याच्यातच सर्व आलं. जो रॉ मटेरियल आहे तुमच्या जमिनीतलं, काडी कचरा घाण गवत पिवत काय असेल नसेल ते तुम्ही त्याला पेटवण्यापेक्षा जमिनीत गाडा, हिरवळीचे खत करा, शेणखतचा वापर करा, कुंबडखतचा वापर करा, ताक डेंच्या किंवा मका बाजरी असे पीक करून त्यांना जमिनीत हिरवळीचं खत जे म्हणतो ते गाडण्याचा प्रयत्न करा. त्याला टेक्निकली सडवा. टेक्निकली सडवल्यामुळे तुमचा जमिनीचा ऑर्गॅनिक लगेच नाही शक्य, पण आता जर तुम्ही त्या गोष्टींमध्ये काळजी नाही घेतली तर हे लगेच शक्य आहे की तुमचं ऑर्गॅनिक कार्बन 100% कमी होणार आहे आणि जमिनीची पोत जी दिवसेंदिवस खालवत आहे ती खालवतच जाणार आहे. त्याच्यामुळं जमिनीच्या ऑर्गॅनिक कार्बनवर खूप लक्ष द्यावं लागणार आहे. जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. जो मी म्हटलं ना, जमिनीचा आत्मा आहे. जमिनीचा आत्मा तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन वाढवल्याशिवाय, आणि तुम्ही आपल्याला शब्द लक्षात ठेवा, कुठं लिहून ठेवा. जर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला, तुमचा 0.5% बी वाढला ऑर्गॅनिक कार्बन, तर तुमचा 40% खर्च कमी होईल. फवारणीचा, खतांचा हा 40% खर्च कमी होईल. आपोआप तुम्हाला शेती परवडायला सुरुवात होईल. जे डोक्यात आहे लोकांच्या शेती परवडतच नाही, ही गोष्ट फक्त आपल्या अतिताईपणामुळे किंवा आपल्या अति अभ्यासामुळे हा प्रॉब्लेम येतोय. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट करायचा असेल तर तुम्हाला जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा आहे. ऑर्गॅनिक कार्बन वाढवायला काही जास्त म्हणजे कुठं आणायला गरजच नाही, आणायला जायला गरजच नाही. बऱ्याचशा लोकांनी आता गहू लावलाय, ऊस लावले, पाचट पेटून देतात. पाचट पेटू नका, त्याला बरेचसे मशिनरी आली, त्याला बारीक करा, त्याच्यात डिकम्पोजर बॅक्टेरिया तुम्ही मारा, त्याला कुजवा आणि तो जमिनीत गाडा. जमिनीत गाडल्यामुळे तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हळूहळू पत सुजत. जमिनीची पोत, सोप्या भाषेत जमिनीची पोत म्हणजे जमिनीचं फुल. आपण जे म्हणतो माझी जमिनीचं फुल चांगलं आहे, जे जमिनीचा कोत चांगला आहे, त्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हटलं तरी अडचण नाही. तर तुम्हाला ह्या गोष्टी करण्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार. प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो, जर तुम्हाला शेती माती टिकवायची असेल त्याने एक सोपी भाषा, शेती जिवंत तर माती जिवंत. तुम्हाला माती जर टिकवायची असेल तर तुमच्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला वाढवावाच लागणार आहे.
नाहीतर इतर राज्यांमध्ये तुम्ही परिस्थिती बघताय तशी परिस्थिती आपल्यावर यायला टाइम लागणार नाही, आणि आलाच आहे. 0.5च्या खाली सेंद्रिय कर्ब निघून गेलाय. काही काही ठिकाणी 0.2 आहे. जो कर्ब 2 असला तर कुठलाच खर्च करण्याची गरज नाही. आणि ज्याच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन खूप चांगल्या प्रकारात चांगला राहिला तर तुमच्या जमिनीतलं जे खातो आपण, जे अन्न खातो, त्याची चव सुद्धा बदलते, त्याची गोडी बदलते, त्याला गोडवा येतो अन्नामध्ये. आणि ज्याच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे तर त्याने आपोआपच त्याला फवारणी वगैरे मारावं लागते. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीतला जे पीक निघतं ते चांगल्या पद्धतीने निघत नाही. तर मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन आपण थोडं जसं जसं टाइम भेटला, जसं जसं सुचलं तसं तसं आपण बोलत जाऊ. पण जमिनीतला काडी कचरा जमिनीतच सडवा. सहज लोक म्हणतात त्या वावरात खूप काँग्रेसची, खूप तणची. अरे मित्रांनो, पण त्याच्यावर वावरात ऑर्गॅनिक कार्बन किती तू का बघितला काय? काही काही गोष्टी अशा असतात जे काही टेक्निकली शेती करतात, त्यांच्या वावरात जर तण वाढलं तर ते इग्नोर करतात, पण समोरच्या पाण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. त्यानंच वावरात आवडा तणचे, आपण काय बोलाल. त्याच्या वावरात जरी तण असलं, तो जेव्हा त्या जमिनीत काढतो तेव्हा तुमचा ऑर्गॅनिक कार्बन 100% वाढतो. मित्रांनो, आजपासून एक हृदयात रुजून घ्या की आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे आणि आपला खर्च कमी करायचा आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे जाऊन 100% तुम्हाला फायदा होईल. आज नाही पण 5-6 वर्षात 100% या व्हिडिओची तुम्हाला आठवण येईल. धन्यवाद.